शेतीच्या भागीदारासोबत शेताच्या बांधावर शरीर संबंध, नवऱ्याला शेतात खड्डा काढून पुरले, पुढे घडले भयंकर। भारतीय संस्कृतीचा विचार केल्यास जगातील एक आदर्श संस्कृती म्हणून पाहिले जाते। मात्र या संस्कृतीची पाळेमुळे कितीही चांगली रुजलेली असले तरी काही विकृत लोक या आदर्श संस्कृतीला पायदळी तुडवायला मागे पुढे पाहत नाहीत। एकीकडे संसाराची जबाबदारी न मानता व्यसनाच्या आहारी गेलेले पुरुष बिनकामाचे ठरतात। त्यामुळे त्याची पत्नी कोणी चार गोड शब्द बोलले तर संसार विसरते आणि त्या परपुरुषाच्या नादी लागते। ही संसाराची वाताहत होण्याची सुरुवात असते। अनैतिक संबंध इतके भयानक स्तरावर जातात की जन्माची सोबतीन असणारी पत्नीच पतीचा घात करते, प्रियकराच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाटही लावते। अशीच एक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दिनांक 15 मे 2026 रोजी मरखेल पोलीस स्टेशनला दैवशाला भ्रतार रामकिशन गोलेवार वय वर्ष 40 ही हजर झाले। अत्यंत रडवेल्या स्वरामध्ये तिने अर्ज दिला की दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी आपण शेताकडे गेलो असताना घरी आपले पती एकटेच होते। रात्री 7 वाजता मी जेव्हा शेतातून परत आले तेव्हा माझे पती रामकिशन हे घरी नव्हते। ते दारू पिण्याच्या सवयीचे होते। ते नेहमी असेच कोणालाही न सांगता घरातून निघून जात होते व 8-10 दिवसांनी घरी परत येत होते। म्हणून मी आज पावेतो त्यांचा पाहुण्या रावळ्यांकडे शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत। म्हणून मी तक्रार देत आहे। ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय शिगरे यांनी मिसिंग नंबर 6/2026 प्रमाणे नोंद घेऊन पुढील चौकशी कामे बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम इंगोले यांच्याकडे तपास दिला। पोलीस तपास पुढे सरकू लागला तशी धक्कादायक माहिती उघड होत गेली। एकुरकार रोड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथील मूळचा असणारा गोलेवार परिवार सध्या मुक्काम अमदापूर, तालुका देगलूर येथे राहत होता। रामकिशन गंगाधर गोलेवार व त्याची पत्नी दैवशाला हे शेतामध्ये काम करून उदरनिर्वाह करत होते। त्यांचे वैवाहिक जीवन सुखात चाललेले होते। याच दरम्यान गावातील सुभाष व्यंकनाथ येतलवाड याचे त्यांच्या घरी येणे जाणे वाढलेले होते। शेतीच्या भागीदारीच्या निमित्ताने त्यांच्यातील जवळीकता वाढत गेले होते। रामकिशन दारूचा व्यसनी असल्याने दैवशाला हिलाच शेतीचे काम बघावे लागत होते। त्यात आता सुभाष शेतीत भागीदार म्हणून काम करू लागलेला होता। त्यामुळे सुभाष आणि दैवशाला यांचे रोजच भेटणे होऊ लागले। दोघे शेतामध्ये एकत्र भेटत तो कामानिमित्त तिच्या घरी येत असे। हळूहळू दोघांच्यातील ओळख घनिष्ठ होत गेली। रामकिशनचे घराकडे आणि पत्नीकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे एकट्या पडलेल्या दैवशालाला सुभाषबरोबर गप्पा मारणे आवडू लागले। ती त्याच्याशी मनातील सगळे सांगू लागली, तोही तिला आधार देऊ लागला। यातूनच दोघांच्यामध्ये मैत्री झाली। त्यातून त्यांचे प्रेम कधी जमले हे त्यांनाही समजले नाही। एकांतात त्याने एक दिवस साऱ्या मर्यादा ओलांडल्या आणि दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले। आता तो कधीही तिच्या घरी येऊ लागला। तिला काय पाहिजे आणि काय नको हे पाहू लागला। ती त्याच्याकडे जे मागेल ते मागत होते, तोही तिला लगेच आणून देत होता। दोघांच्यातील ही जवळीकता तिच्या नवऱ्याला आवडत नव्हते। तो घरी यायचा तेव्हा माझा नवरा तुझा दगड आला आहे, तू त्याच्यासोबत जा असे नेहमी बोलून वाद करत होता। आपल्या प्रेम संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या या काट्याला वेळीच बाजूला काढणे गरजेचे आहे असे तिला वेळोवेळी वाटू लागले होते। ती मनातल्या मनात त्या संदर्भामध्ये कट रचू लागली। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तिचा पती दारू पिऊन बसला होता। घरात ती काम करत होते तेव्हा नशेमध्ये तिचा पती तिला बडबडू लागला, तू सुभाषला बोलतेस त्याच्यासोबत जा असे म्हणत तो वाद घालू लागला। तेव्हा ती त्याचे बोलणे चुपचापपणे ऐकून घेत होते। ती काहीच बोलत नसली तरी तिच्या डोक्यामध्ये मात्र त्याचा कायमचा काटा काढण्याचे विचार घुमत होते। मनाशी काहीतरी पक्के ठरवून ती तिथून उठली। त्याने
भागीदारी केलेल्या गोजेगाव शिवारातीलच शिवराज राजेश्वरवर पाटील यांच्या शेतामध्ये ती पतीला घेऊन गेले। तिथे गेल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली दोघांनी जेवण केले। नशेमध्ये असणारा रामकिशन कसे बसे 4 घास खाऊन खाली पडला होता। त्याने दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये उभ्या असलेल्या तुरीच्या पराठ्याच्या ठिकाणी त्याला नेले। तिथे तिने त्याच्या डोक्यात, पाठीत आणि गुप्तांगावर दगडाने घाव घालण्यास सुरुवात केली। तो नशेमध्ये असल्याने त्याला कशाचेही भान उरले नव्हते। वेदनेने तो तडफडत असला तरी आपला बचाव करू शकला नाही। काही वेळातच तो गतप्राण झाला। त्याचा जीव गेल्यानंतर तिने सुभाष व्यंकण्णा यत्तलवाड याला बोलावून घेतले। माझ्या मेलेल्या नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लाव असे तिने त्याला सांगितले। तेव्हा सुभाषने रामकिशनचे हातपाय बांधले। त्यानंतर तो मृतदेह माधव बनपा मळगे आणि शिवराज पाटील यांच्या सामायिक धुऱ्यावर पावसाचे पाणी जाऊन पडलेल्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकला। त्यावर मुरुम आणि काळी माती टाकून गाडून टाकले। त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेले। या घटनेला महिना उलटून गेला। रामकिशन घरी दिसत नसल्याने नातेवाईकांच्या मध्ये शेजारी पाजाऱ्यात चर्चा झाली। कोणाला संशय येऊ नये यासाठी तिने पोलीस ठाण्यामध्ये पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्याचे ठरवले। त्याप्रमाणे तिने तक्रार दिल्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम इंगोले आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन गिरे यांनी या मिसिंगची चौकशी सुरू केली। दारूच्या नशेत रागाच्या भरात एखाद्या वेळेस माणूस आपल्या पाहुण्या रावळ्यांकडे 2-4 दिवस जाऊन राहतो, मात्र राग कमी झाला की परत येतो असा अनुभव अनेकांना असतो। तशाच पद्धतीने हा गेला असेल असे वाटत होते। सुरुवातीला तपास करत असताना परशुराम इंगोले यांना हे प्रकरण म्हणजे अशाच पद्धतीचे वाटले असावे, परंतु या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळू लागली तसतसे त्यांना मिळालेली माहिती संशयास्पद वाटू लागली आणि त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला सुरुवात झाली। या चौकशीच्या दरम्यान तक्रारदार महिलाही पोलिसांपासून काहीतरी लपवत आहे असे वाटू लागल्याने आणि त्या महिलेबद्दल संशय आल्याने परशुराम इंगोले यांनी तक्रारदार महिलेच्या नवऱ्याच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी सुरू केली। तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की आमचा भाऊ 8 ते 10 दिवसांच्या वर कोठेही राहत नाही। ही माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम इंगोले यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली। तसेच आपण तक्रारदार महिलेच्या नवऱ्याच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आले तेही सविस्तर सांगितले। परिणामतः या प्रकरणामध्ये तांत्रिक माहिती घ्यावी या दृष्टीने तपासाचा मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू लागल्याने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून पोलीस हेड कॉन्स्टेबल सिट्टीकर यांच्या सहाय्याने तांत्रिक मदत घेऊन चौकशी करण्याचे ठरवले। तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा संशय अधिकच गडद होत चालला। ही बाब पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम इंगोले यांनी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांच्या निदर्शनास आणून दिले। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला आणि प्राप्त झालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावर तक्रारदार महिलेकडे अधिक चौकशी करायला सुरुवात केली। अनुभवाचे कौशल्य वापरून त्याने तक्रारदार महिलेवर प्रश्नांचा भडीमार करून विचारायला सुरुवात केली। पोलिसांच्या प्रश्नांच्या गोगलीसमोर ती जास्त काळ टिकू शकली नाही। तिने शेवटी पोलिसांच्या समोर आपला गुन्हा कबूल केला। तिच्या कबुलीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांनी तपासाची चक्रे गतिमान केली। पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पोलीस कॉन्स्टेबल नारायण यंगाले आणि परमेश्वर बेलकर यांना दुसरा आरोपी सुभाष व्यंकण्णा यत्तलवाड याचा शोध घेण्याच्या कामी पाठवून दिले। तर दुसरीकडे घटनास्थळी पुरलेला मृतदेह पंचांसमक्ष बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली, पण खून करून जवळपास 2 महिने उलटले होते। त्यामुळे हाडाचा सांगाडाच आढळून आला। तसेच त्या ठिकाणी कपडेही आढळून आले। हे कपडे आणि मैताचा सांगाडा मैताचा भाऊ हनुमंत गंगाधर गोलेवार याला दाखवले।
त्याने त्या शर्टावरून हा माझा भाऊ रामकिशन गंगाधर गोलेवार हा असून याच शर्टावर तो माझ्याकडे अनेक वेळा येऊन गेल्याचे सांगितले आणि त्याने ही ओळख पटवली. हनुमंत रामकिशन गोलेवार राहणार एकूरका रोड, तालुका उदगीर, जिल्हा लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मरखेल येथे गुन्हा रजिस्टर नंबर 100/2026 कलम 103(1) 238 35 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांनी लगेच त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू केला. या दरम्यान दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या पथकाने सुभाष व्यंकण्णा यत्तलवाड याला भाईंदरपाडा, नागला बंदर, जिल्हा ठाणे, मुंबई येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाणे मरखेल येथे हजर केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर यांना पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम इंगोले आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.